या कथेचा मागचा भाग कोणी ऐकला नसेल तर आधी तो ऐकावा आणि मग यास सुरुवात करावी. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कावेरी. सौम्य चांदण्या रात्री वस्तीतून निघणाऱ्या धुरांच्या लोटांनी किंचितचे दृष्टीस पडणारे धगसुद्धा टाकले गेले होते. काही क्षणापूर्वी लुकलुकणाऱ्या चांदण्या जणू एका विरक्त झाल्या होत्या. गोठ्यातल्या गायी हंबरडा फोडत होत्या. गोठ्यातल्या लागलेल्या आगीतून मुक्त करण्यासाठी त्या त्यांच्या मालकांना विनवत होत्या, परंतु आज त्या मालकाचा चेहरा अंत झाला होता. वस्तीतील बहुतांश घरांना आग लावले होते. आजची रात्र काळ रात्रीचे रूप घेऊन प्रकटली होती. या आगीत कित्येक बायका विधवा झाल्या होत्या, कित्येक बाळे पोरकी झाली होती, कित्येक संसाराची राख झाली होती. कोंढाण्याच्या दिशेने जात असलेल्या पथिकान भीमा कर्रा नद्या ओलांडून पुढे सरकत होता. त्याच्या विशाल सैन्यासोबत त्याने जेजुरी जवळील बेलसर वस्तीपासून दूर तळ टोकला. त्याच्या सैन्यातले काही सैनिक रात्रीच्या वेळी शिरून स्त्रियांना ओरबाडत होते, धनधान्य लुटत होते, आग लावून वस्त्या पेटवत होते. दृष्टिक्षेपात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला ते उचलून नेत होते. एकच हाहाकार मधला. बायका, पोरं, पुरुष, वृद्ध वाट दिसेल तिकडे धावत होते. कोणी जंगलात धावत होते, कोणी झुडपात लपत होते, तर स्त्रिया आपलू वाजवण्यासाठी विहिरीत उड्या घेत होत्या. बाहेरचा आरडाओरडा ऐकून कावेरीने चालून आलेले संकट ओळखले होते. तिला झोपेतून जाग येण्यापूर्वी तिची धाकटी बहीण गंगा आणि आई जाग्या झाल्या होत्या. दोघी भीतीने थरथरत होत्या. काही क्षणापूर्वी बाहेर अंगणात झोपलेले तिच्या वडिलांची शेवटची आर्त किंकाळी त्याने ऐकली होती. दरवाजा सहजपणे उघडू नये म्हणून तिघींनी आत घरातील धान्याच्या कोट्या दरवाजाला टेकवून उभ्या केल्या होत्या. तिघी घरात इकडून तिकडे नुसत्याच धावत होत्या. त्यांच्या समक्ष मृत्यू उभा असल्याने त्यांच्या अंतर्मनाने ओळखले होते. त्यांच्या श्वासाची गती वाढली होती, डोळे थिजले होते, घशात कोरड पडली होती. दरवाजावर बाहेरून सतत लाथांचा प्रवाह होत होता. इतक्यात मोठा आवाज झाला. दरवाजा कोलमडून घरात पडला. लावून ठेवलेल्या कोट्यासुद्धा गरंगडत गेल्या. छातीपर्यंत दाढी वाढलेले सशस्त्र सैनिक चौताळून घरात घुसले. कावेरी, गंगा आणि त्यांची आई मोठमोठ्याने किंचाळू लागल्या, विनवण्या करू लागल्या, परंतु आवाज त्यांना ऐकणारे गावात कोणी उरले नसावे. तिघींनी मागच्या बाजूला मागे सरकत होत्या. पदर घसरून जीवेची भीक मागत होत्या. त्या नराधमांना आणखीन चेव चढत होता. राक्षसी आवेशात ते पुढे सरकत होते. झपाझप पावले टाकत सारंगाने जंगलात बरेच अंतर कापले होते. चालताना तो खांद्यावरील खड्ग या खांद्यावरून त्या खांद्यावर घेत होता. काहीतरी साध्य केल्याचे पाव त्याच्या मुखावर उमटले होते. पुढील नियोजनात त्याचे मस्तिष्क व्यस्त होते. चालतानाही तो मनात बडबडत होता, काहीतरी ठरवत होता. राजांनी सुभान मंगळाच्या आसपास असलेल्या जंगलात सैन्याला लपण्यासाठी मोक्याच्या जागा बनवायला सांगितले होते. राजांची रणनीती राजांनाच माहीत, पण आपल्याला वेळेआधीच राजांनी दिलेलं काम पूर्ण करावं लागेल. अचानक सारंगाच्या डोक्यातील विचारचक्र थांबले. त्यांची भेदक नजर जंगलाच्या इकडे तिकडे फिरू लागली. त्याचे कान सावध झाले होते. कसला तरी सडसडणारा आवाज त्याने ऐकला होता. त्याने मान मागे वळून पाहिले. हातातल्या कंदिलाला समोर त्याने धरले. आजूबाजूला कोणी दृष्टीस पडत नव्हते, परंतु त्याच्या उजव्या कानावर त्याचा पूर्णपणे विश्वास होता. त्याने जो आवाज ऐकला तो बास नव्हता. बहिर्जीच्या पथकात काम करणाऱ्या प्रत्येक हेराचे ज्ञानेंद्रिय सदैव तत्पर असत. तसे त्यांना आधीच प्रशिक्षण दिले जायचे. जवळपासच्या वातावरणातला हलक्यातला हलका आवाजसुद्धा त्याचे कान अचूक ओळखत असत. सारंगा तिथेच थांबला. त्याला पूर्ण खात्री होती, इथे कुठेतरी झुडपाआड कोणीतरी लपडे आहे. जो कोणीही लपून बसला असेल तो त्याच्यावर पाळत ठेवत असेल किंवा नसेल, पण ही शक्यता फार कमी होती. विजापूरचे हेर इतके कर्तव्यदक्ष नव्हते.
जंगलाच्या दिशेने ते फिरकणार नाहीत. मग कोण असेल? एखादा पशु? नाही, पशु इतका वेळ लपून बसणार नाही. नक्कीच काहीतरी हालचाल झाली असावी, किंवा पशुच्या डोळ्यातील प्रकाश तरी अंधारात चमकला असता. एखादा पशु जवळपास असल्यास त्याच्या अंगाचा गंध शिवरायांच्या हिऱ्याच्या नाकाने नक्कीच ओळखला असता. कोण आहे तिकडं? सारंगा खेकसला. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, परंतु चेहरा साशंक होता. कारण तो बहिर्जी पत्रकाच्या गुप्तस्थळी जायला निघाला होता. तिथे जाताना त्याने मागे कुणी नाही याची खात्री नक्कीच करून घ्यायची होती. बाहेर ये, मला माहीत आहे कोणीतरी आहे इथं. बऱ्या बोलानं बाहेर ये. उगाच वेळ खर्ची करू नकोस. सारंगा जरा मोठ्याने ओरडला. हातापावे तो कुणीही बाहेर आले नव्हते. सारंगाची नजर चौफेर फिरत होती. हातातील खडगावर त्याने मूठ घट्ट केली होती. तो आता आजूबाजूच्या झुडपावर खडक आपटू लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झुडपांवर तो प्रहार करत होता. प्रहार करत खडकाचे पाते वरच्यावर बाजूला होते. तो आणखी 4 पावले मागे आला. तिथल्या बाभळीवर त्याने खडकाचा प्रहार केला. तोच एका स्त्रीची किंकाळी ऐकू आली. सारंगाने खडकाच्या पात्याच्या साहाय्याने बाभळीचे काटे बाजूला केले. हातातला कंदील थोडा वर उचलला, तेव्हा त्या झुडपांच्या आडोशाला एक आकाशी रंगाच्या साडीत एक स्त्री तरतरताना दिसली. तिच्या मांड्यांमध्ये बाभळीचे काटे लोटले. त्या जखमांपासून रक्तस्राव सुरू झाला होता. लोळत त्या स्त्रीने हळूच वर पाहिले. ती कावेरी होती. कावेरीचा चेहरा गमागून झाला होता. रक्ताचे डाग तिच्या मानेवर, तोंडावर दिसत होते. पण हे रक्त तिच्या शरीरातून निघाले नव्हते, कारण तशा जखमा तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हत्या. कदाचित तिने कोणाला मारले असावे. मरताना समोरच्याचे रक्त तिच्या अंगावर उडले असावे. सारंगाने आता पटकन कडक जमिनीवर फेकला आणि आधी कावेरीच्या मांड्यांमध्ये रुतलेले काटे काढले. कावेरीने जमिनीवर टेकलेला डावा हात तोंडावर धरला आणि ती दाबल्या स्वराने किंचाळू लागली. उजव्या हाताने तिने मांडी पकडून ठेवली आणि बाभळीच्या खडकाचा प्रहर तिच्या मांडीत काटे घुसले होते ते सारंगाने ओळखले. अपराधाची भावना त्याच्या चेहऱ्यावर झळकत होती. क्षमा करा. सारंगाच्या मुखातून क्षमा निघताच कावेरीची भीती काहीशी नष्ट झाली. तिने जाणले होते या व्यक्तीपासून तिला कसलाच धोका नाही. ती उठण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली, परंतु बरेच अंतर वेगाने धावत आल्याने तिच्या पोटरीत गोळे आले होते. त्यात मांडीत काट्यांनी जखमा वाढवल्या होत्या. ती तशी जमिनीवर पडली. तिची वाईट अवस्था होती. अजूनही ती तरतरत होती. सारंगा तिला निरखून पाहत होता. कावेरीने काही न सांगता तिच्या परिस्थितीचा अंदाज आला होता. रानात अशी एकटी स्त्री उगाच फिरणार नाही. तिचे चेहऱ्यावरचे भाव वाचायला शिवरायांच्या हिऱ्याला फार अवधी लागणार नाही. त्याला ठाऊक होते पतेकाने जवळपास मुक्काम ठोकला आहे. त्याच्या सैनिकांनी कोणत्या तरी गावात अत्याचार सुरू केला आहे. ही ती स्त्री ओढ्याच्या किनाऱ्याने जीव वाचवत जंगलात आली असेल, परंतु सारंगाला बघून, त्याचा अवतार बघून ती घाबरली असेल. हातात खडक, खांद्यावर कंबळ आणि गळ्यात काळा दोरा, लाल भडक नजर असा एखादा लुटारूसारखा वेश त्याने धारण केला होता. कावेरीचं काय? सारंगाला पाहून बऱ्याचजणांना धडकी भरली असती, पण त्याच्या पेहरावापेक्षा त्याचे शब्द भिल्ले होते. गाव कोणते? कावेरीच्या तोंडातून अजून एक शब्द फुटत नव्हता. तिच्या डोळ्यासमोर दृश्य स्पष्ट होते. मधून तिच्या श्वासांचा वेग वाढत होता. रडून रडून डोळे शिजले होते. अश्रुगंती सुकल्या होत्या. सारंगाने आजूबाजूला पाहिले की झाडांवर नजर फिरवली. प्रत्येक झाडाच्या पानावर त्याची क्षणात नजर फिरली. त्याला ओढ्यातून कावेरीसाठी पाणी आणायचे होते, परंतु मोठ्या पानांचा एकही वृक्ष त्याच्या आसपास नव्हता. नाहीतर पानाची वटी बनवून त्यात तो पाणी आणू शकला असता. सारंगाने तिला दोन्ही हात अलगद उचलले आणि काही अंतरावर असलेल्या ओढ्याजवळ नेऊन ठेवला. वाट ओलांडून
जात होता. इतक्यात कुठल्या तरी झाडांच्या आडोशाला कुणीतरी लपल्याचे जाणवले. क्षणभर थांबून त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि पुन्हा चालू लागला. वाट उतरून सारंगा तेवढ्या ओढ्याच्या पाण्याजवळ पोहोचला. स्वतःच्या ओंजळीने तिला पाणी पाजत होता, परंतु तो सावध होता. त्याची नजर चौफेत फिरत होती. त्याचे कान रानातल्या प्रत्येक हालचालीचा वेध घेत होते. रातकिल्यांचा आवाज, अधूनमधून पोपटांच्या या व्यतिरिक्त पानांची सरसर यावर तो बारीक लक्ष ठेवत होता. कावेरी आता शुद्धीवर आली होती. ती हात जोडून सारंगाच्या पुढे बसली. खूप उपकार झाले तुमचे. या भयान वादळात जंगलात देवासारखं धावून आलात. कावेरीच्या बोलण्याने सारंगाच्या चेहऱ्यावर भाव मात्र बदलले नाहीत. जणू त्या आभाराचा त्याच्या मनावर काहीच परिणाम झाला नव्हता. त्याने सगळ्या भावनांना आपल्या अधीन केले होते. त्याच्या इच्छेशिवाय तो हसू शकत नव्हता, रडू शकत नव्हता आणि भाव चेहऱ्यावर उमटवू शकत नव्हता. हे शिवरायांच्या चेहऱ्याचे खास वैशिष्ट्य होते. बहिर्जी पथकात सामील होण्यापूर्वी त्यांना स्वतःवर नियंत्रण कसे ठेवायचे याचे दरवेळी गिरवावे लागत असत. कावेरीच्या धन्यवादाला काही महत्त्व न देता सारंगा पुटपुटला. जवळपासच्या गावात कुणी नातेवाईक राहतो का? क्रमशः. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.